नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्याला बघायचं आहे लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सजीव सृष्टी, अनुकूलता आणि वर्गीकरण याचा आज आपल्याला भाग 2 बघायचा आहे. मागच्या भागामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स म्हणजेच वनस्पतींमधील अनुकूलन बघितलं होतं. वनस्पतीमधील अनुकूलन बघत असताना आपण जलीय वनस्पती, वाळवंट प्रदेशातील वनस्पती, बर्फाच्छादित प्रदेशातील वनस्पती, गवताळ प्रदेशातील वनस्पती, अन्नग्रहणासाठी झालेले वनस्पतींमधील अनुकूलन, तसेच आपण बघितलं होतं की जे जंगल प्रदेश आहे, जंगल प्रदेशामधील ज्या वनस्पती आहे त्यांच्यामध्ये कशा प्रकारे अनुकूलन होते याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे प्राण्यांमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल. ओके, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल म्हणजेच प्राण्यांमधील अनुकूलन. आता यांनी आपल्याला काय सांगितलंय, मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांची तुम्हाला काय करायची आहे, लिस्ट करायची आहे. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स. आणि तुम्ही जी लिस्ट बनवली आहे, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी जी लिस्ट बनवली आहे, तर तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये तुमच्या मित्रांनी तुम्ही बनवलेली जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये एकमेकांचं कंपॅरिझन करायची आहे, तुलना करायची आहे त्या यादीची. मग डिस्कस द हॅबिटेट, फूड हॅबिटेट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टिब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स, इटीसी अँड प्रिपेअर चार्ट. मग आता तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी जी लिस्ट बनवली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंपेअर करायचं आहे की ते प्राणी कशा प्रकारचे आहेत, त्यांच्या सवयी कोणत्या कोणत्या आहेत, ते प्राणी काय खातात, त्यांचे गुणधर्म काय काय आहे, त्यांचे जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे, बॉडीचा आकार आहे तो कसा आहे, त्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे की नाही, त्या प्राण्यांना पंख आहेत का, त्या प्राण्यांना श्वास कल्ले आहेत का, शेपटी आहे का, याची तुम्हाला एक यादी करायची आहे. आता व्हॉट द डिफरन्स डू यू सी बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जमिनीवर आणि पाण्यामध्ये जे प्राणी राहत आहेत, जमिनीवर आणि पाण्यामध्ये जे प्राणी राहत आहेत ना, त्यांच्यामध्ये नेमका तुम्हाला फरक काय दिसतोय हे तुम्हाला बघायचं आहे. आता त्यांनी काय सांगितलं, ॲज अ कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल. आता तुम्हाला कशाची तुलना करायची आहे, टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे जमिनीवर जे प्राणी राहतात ना त्यांची. द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल ॲपियर टू हॅव अंडरगोज चेंजेस. मग पाण्यामध्ये जे जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत तर यांच्या त्वचा, शरीराच्या आकार याच्यामध्ये काही बदल दिसून येतात का, याची तुम्हाला तुलना करायची आहे. मग फिशेस हॅव अ स्केल ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. मग आता जे पाण्यामध्ये राहणारे मासे आहेत तर माशाच्या त्वचेवर तुम्हाला काय दिसत आहेत, खवले दिसत आहेत आणि त्यांच्या शरीरावर काय दिसत आहेत, पंख दिसत आहेत. फिन्स बघा आकृतीमध्ये दाखवलं आहे इथे. फिन्स म्हणजे जे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलंय, मासा घेतलाय. मग माशाच्या शरीरावर काय दिसतंय आपल्याला, स्केल्स दिसत आहेत म्हणजे खवले खवले दिसत आहेत आणि फिन्स दिसत आहेत म्हणजे पोहण्यासाठी त्यांना त्या फिन्सचा उपयोग होतोय. आणखीन आपल्याला काय दिसतं इथं, गिल्स. मग ह्या गिल्सचा उपयोग कशासाठी करतायत ते, द बॉडी टॅपर्स टुवर्ड द बोथ इट्स एंड लाईक अ स्पाइंडल. आता जो मासा आहे, माशाच्या दोन्ही साईडला कसा आकार आहे, शरीराचा जो आकार आहे माशाचा तो दोन्ही साईडला निमुळता आहे. आणि काय करतोय मासा, फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. आता जे जनरली जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत ते प्राणी कशाने श्वास घेत आहेत, नाकाने घेत आहेत. पण माशाला नाक दिसते का आपल्याला, माशाला तर नाक दिसत नाहीये. याचाच अर्थ माशा कशाने श्वास घेतोय, गिल्सने श्वास घेतोय. म्हणजेच गिल्स आपण मराठीमध्ये काय म्हणतोय, कल्ले. मासा हा त्याच्या कल्ल्याद्वारे श्वास घेतोय. ठीक आहे. देअर आईज हॅव अ ट्रान्सपरंट आय लाईन्स. जो मासा आहे, मासाचे जो डोळा आहे, त्या डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत ना त्या कशा आहेत, पारदर्शक आहेत. दे हॅव अ एअर ब्लँडर्स विथिन द बॉडी हेल्प देम टू फ्लोट. मग हा जो मासा आहे, या माशाच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात. काय असतं, हवेच्या पिशव्या. दे हॅव अ एअर ब्लँडर्स विथिन द बॉडी हेल्प टू देम टू फ्लोट. म्हणजेच त्या हवेच्या पिशव्या काय करतायत, माशाला पाण्यामध्ये पोहण्यासाठी मदत करतायत. ठीक आहे. म्हणजेच बघितलं आपण प्राण्याचं अनुकूलन कसं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलंय की जे मासा जो आहे तो मासा कसा आहे, अक्वॅटिक आहे, तो पाण्यामध्ये राहतो. तो जलीय
प्राणी आहे. आणि जलीय प्राणी कसा आहे, त्याची शरीराचा आकार कसा आहे, माशाचा दोन्ही बाजूला निमुळता आहे. त्याच्या शरीरावर काय आहे, स्केल्स आहे म्हणजे खवले खवले आहे. त्याला फिन्स आहेत म्हणजे पर आहेत. माशाला काय आहे, गिल्स आहे, कल्ले आहे. त्याचा जो डोळा आहे, डोळ्याची ज्या पापण्या आहेत त्या कशा आहेत, आयलाइट्स ट्रान्सपरंट आहेत म्हणजे पारदर्शक आहेत. आणि त्या माशाच्या शरीरामध्ये काय आहे, एअर ब्लँडर्स आहेत. एअर ब्लँडर्स म्हणजे काय, हवेच्या पिशव्या आहेत, त्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याला मदत करतात. आता आपल्याला नेक्स्ट काय विचारलंय, ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग अँड डक अँड टॉर्टोइज. मग आता आपल्याला फ्रॉग, बेडकाची, बदकाची आणि कासवाची ह्यांच्या शरीराचे निरीक्षण करायचं आहे. मग निरीक्षण का करायचं आहे, ऑफ व्हॉट यूज ऑफ देअर लेग्स टू यूज दिस ॲनिमल. मग आता हे जे प्राणी आहेत, बेडूक, बदक आणि कासव, मग यांच्या पायाचा उपयोग त्यांना कशासाठी होतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट द हेल्प फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. मग जो फ्रॉग आहे, बेडूक आहे, पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतोय. थर्ड काय आहे, ऑफ द व्हॉट यूज आर द लॉंग हाईड लेग्स ऑफ अ फ्रॉग. मग बेडकाच्या मागचे लांब पायाचा जो उपयोग आहे तो कशासाठी करतोय तो. आणि फोर्थ क्वेश्चन विचारला आहे, व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. मग बदक पाण्यात असताना ओली का होत नाहीये. ठीक आहे, आता आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील. आता यांनी सांगितलंय बघा, ॲज द फ्रॉग अँड डक हॅव अ वेब टोज. आता जे फ्रॉग आणि डक आहे तर ते काय करताय, ॲज द फ्रॉग अँड डक हॅव अ वेब टोज दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओअर्स. आता जे डक आणि फ्रॉग आहेत ते काय करतायत, त्यांच्या पायाच्या बोटामध्ये काय आहे, पडदा आहे. आणि तो पडदा असल्यामुळे ते काय करतात, त्यांच्या पायाच्या बोटांचा जो यूज आहे तो आपण जहाजामध्ये बसल्यावर कसं वल्ल्याने पाणी मागे मागे सरकतो, पोहण्यासाठी करतो, तसं ते त्यांच्या पायाचा उपयोग वल्ल्याप्रमाणे करतायत. इथे बघा आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलंय, वेब टोज म्हणजेच बोटांमधील पडदा दाखवला आहे. वॉटर फ्लोज ऑफ अ व्हॅक्सी फिदर ऑफ अ बर्ड लाईक अ डक अँड वॉटर हेन. म्हणजेच बदक आणि पाणकोंबडी जे आहेत ना, आता यांनी प्रश्न विचारला होता बघा आपल्याला, बदक पाण्यात असताना ओला का होत नाहीये. त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय, कारण बदक पाण्यामध्ये असताना ओला का होत नाहीये, तर त्यांचे जे शरीर आहे त्यांच्या शरीरावर काय आहे, व्हॅक्सी फिदर ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. म्हणजे त्यांच्या पंख आणि पिसं आहेत ना ते तेलकट आहेत, आणि तेलकट असल्यामुळे त्याच्यावर पाणी थांबत नाहीये. पाणी थांबत असल्यामुळे त्यांचं शरीर ओलच होत नाही. Babe toes, slippery smooth skin and a triangular head help frog to swim easily through the water. आता जो बेडूक आहे, बेडूकच्या पायाच्या बोटामध्ये काय आहे, पडदा आहे. आणि त्याची त्वचा कशी आहे, अशी बुळबुळीत त्वचा आहे. आणि त्याचं डोकं पण कसं आहे, असं त्रिकोणी आकाराचं आहे. त्याच्यामुळे काय होतंय की तो पाण्यामध्ये सहज पोहतोय. They can live on land as well as water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. मग आता जो बेडूक आहे ना तो पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीखाली पण राहतोय. मग पाण्यावर आणि जमिनीवर राहताना तो काय करतोय, पाण्यामध्ये असताना ना तो श्वसन करतोय, तो त्याच्या शरीराद्वारे श्वसन करतो. आणि जमिनीवर असताना तो त्याच्या नाक व फुफ्फुसाद्वारे. म्हणून बेडूक काय करतोय की दोन्ही ठिकाणी राहू शकतोय. आता बेडूक जो आहे, बेडूकाचं वैशिष्ट्य पण आपल्याला इथे सांगितलं आहे. दे टिपिकल कलर ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प टू हाईड अमॉंग ग्रासेस. आता जो बेडूक आहे त्याला अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ असते त्याची, त्याच्यामुळे त्याला गवतामध्ये लपण्यामध्ये मदत होते. आणि तो गवतामध्ये लपला की त्याला त्याच्यासारखाच तो रंग प्राप्त करू शकतो. आता यांनी तुम्हाला एक काय सांगितलंय समोर, मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. आता तुम्हाला माहीत असणाऱ्या काही उभयचर प्राण्यांची तुम्हाला नावं सांगायची आहेत आणि त्यांचं अनुकूलन अभ्यासायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला समोर बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. मग ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट म्हणजेच काय, जे जंगल आहे, जंगलातील जे प्राणी आहेत, गवताळ प्रदेशातील जे प्राणी आहेत त्यांची अनुकूलता कशी असते याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता कार्निवरस ॲनिमल लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव अ स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे.
आता जे जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारखे मांसाहारी जे प्राणी असतात त्यांचे पाय खूप मजबूत असतात आणि त्यांच्या पायाला नख्या असतात आणि हे यांची पाय खूप मजबूत असल्यामुळे काय करतात की हे खूप फास्टमध्ये खूप जोरात धावून ते त्यांची शिकार पकडतात. दे हॅव अ क्लॉज देअर कॅनियन टीथ अँड आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांची जी दातं असतात, त्यांचे जे नखे असतात ते अगदी अशा अणकुचीदार असतात, एकदम शार्प असतात. त्याच्यामुळे काय होतंय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच अ टीथ. मग त्यांचे जे दात असतात असे धारदार, त्यांचा उपयोग कशासाठी करतात ते. टायगर हॅव अ पॅडेड पॉज. जे वाघ असतात, वाघांच्या पायांना पायांच्या तळव्यांना अशी गादी असते. धिस एनेबल देम टू सायलेंटली स्टाक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. त्याच्यामध्ये काय करतायत, त्यांच्या पायाला पायाला गादी असल्यामुळे त्यांची चाहूल कोणत्याच भक्ष्यास लागत नाही. त्यांना एखादं फॉर एक्झाम्पल त्यांना पकडायचं आहे हरिण, तर ते एकदम सहज जात आहेत आणि त्या हरिणला कॅप्चर करतात, त्याला पकडतायत, सहजतेने पकडतायत. त्यांच्या तळपायाला गादी असल्यामुळे त्यांचा आवाज होतोय का, अजिबात आवाज होत नाही आणि ते सहजपणे त्यांचं भक्ष्य पकडू शकतात. The eyes of a predatory carnivorous are located in the front of their head. त्यांची जी डोळी असतात, मांसाहारी जे प्राणी असतात ना, त्यांची जी डोळ्याचे स्थान असतं ते डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. त्याच्यामुळे काय होते, त्यांची जी डोळे असतात असे निमुळत्या बाजूस समोर असल्यामुळे इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. म्हणजे त्यांना जी दूरवर भक्ष्य असतं, त्यांचं जे अन्न असतं ते सहज नजरेस पडतंय. आता आपल्याला बघायचं आहे द आईज ऑफ हार्बिवरस आर बिलो द फोरहेड. म्हणजे हार्बिवरस असतात, गवता प्रदेशातले जे प्राणी असतात ना शाकाहारी, त्यांचे डोळ्याचे स्थान कुठे दिलं आहे, कपाळाच्या खाली दिले आहे, त्यांच्या फोरहेडच्या खाली दिले आहे. ऑन द आयदर साइड ऑफ द हेड म्हणजे डोक्याच्या खाली. आता काय होतंय, दिस गिव्स द वाईड अँगल व्हिजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द प्रिडेटर्स. त्याच्यामुळे काय होतंय की त्यांची जी डोळे आहेत ते डोक्याच्या कपाळाच्या खाली असल्यामुळं त्यांना खूप मोठा परिसर पण दिसतोय आणि ते शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्यांना एक संधी पण मिळते. आता समोर काय सांगितलं त्यांनी, देअर लेग्स आर लॉंग अँड टॉपरिंग विथ द स्ट्रॉंग हूव्ज. त्यांची जी पाये असतात, पाये कसे असतात, उंच असतात आणि निमुळ ते बारीक असल्यामुळे त्यांची खूर एकदम मजबूत असतात. नंतर सांगितलं विच इनेबल देम टू रन फास्ट टेकिंग अ लॉंग लिप्स. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची पायं अशी लांब असल्यामुळे, लांब तर आहेच आणि निमुळ ती बारीक असल्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात. Their long and freely moving ears can receive a sound from the long distances and different direction. यांचे जे असे जे प्राणी आहेत, गवता प्रदेशातले शाकाहारी जे प्राणी आहेत, यांचे हलणारे कानं जे असतात ना, त्या हलणाऱ्या कानामुळे त्यांना दूरवरून एखाद्या प्राण्यांचा वगैरे आवाज आला की ते पटकन आवाजाचा वेध घेऊ शकतात. त्यांनी फॉर एक्झाम्पल हे सांगितलं आपल्याला, डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव अ कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर द चिविंग टफ प्लांट मटेरियल. मग आता जे हरिण आहे, हरिण आणि काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतीची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. म्हणजेच काय, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची अनुकूलता. आता आपल्याला माहिती आहे की वाळवंटी प्रदेश आला की तिथे पाण्याची कमतरता असणार. मग पाण्याची कमतरता असल्यावर तिथं अशी कोणती प्राणी राहणार आहे, प्रत्येक सजीवाला तर पाणी खूप महत्त्वाचं आहे. तर वाळवंटामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, फॉर एक्झाम्पल वाळवंटामध्ये राहणारा प्राणी कोणता आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वाळवंटामध्ये कॅमेल राहतोय. मग डेझर्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय सर्व्हर सॅक्रिसिटी ऑफ वॉटर. आपल्याला माहिती आहे की वाळवंट प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता खूप जास्त असते. डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. मग आता जी वाळवंटामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांची जी त्वचा असते ती जाड असते. ती त्वचा जाड असल्यामुळे काय होते,
तिथे राहणारे प्राण्यांची शरीराची त्वचा जाड असल्यामुळे पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये अधिक असते. Their legs are long with a flat and कुशन सोल्स. त्यांची जी पाय असतात ते पाय कसे आहेत, लांब लांब आहेत आणि त्यांची तळपायाला असं गादीसारखे आहेत. तळवे जे आहेत ते गादीसारखे आहेत आणि पसरट आहेत. द नोस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय अ फोल्ड ऑफ स्किन. त्याचे जे नाक आहे, वाळवंटी प्रदेशातील जे प्राणी आहेत त्यांची नाकावरची त्वचा कशी असते, घडी घातलेली असते. त्यांची त्वचा आपल्याला घडी घातल्यासारखी दिसते, नाकावरची त्वचा. दे आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांची जी पापण्या असतात डोळ्याच्या त्या कशा असतात, लांब आणि जाड असतात. रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स अँड इन अ डेझर्ट lives in a deep burrows during the daytime and are active at night. आता वाळवंटी प्रदेशामधील उंदीर, साप, कोळी, सरडे असे काही प्राणी आहेत ते खोलवर जमिनीमध्ये बिळं करून राहतात आणि ते शक्यतो रात्री बाहेर निघतात. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. आता आपल्याला बर्फाच्छादित जो प्रदेश आहे, बर्फाळ प्रदेश आहे, तेथील प्राण्यांचं अनुकूलन बघायचं आहे. मग तेथील प्राणी कसे असतात, बर्फाच्छादित प्रदेशामधले प्राणी कसे असतात, सगळ्यांना पडलेला प्रश्नच आहे ना, बर्फामध्ये प्राणी कसे राहत असतील. आता यांनी सांगितलं फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सिल्वेरियन हस्की डॉग, snow leopard. Compare this image with those of similar animal from the tropical forest. मग तुम्हाला काय करायचं आहे, इंटरनेटवरून याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील काही या जातीची जी प्राणी आहेत त्यांची माहिती मिळवायची आणि त्यांची तुलना करायची आहे. व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन स्किन, अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स स्नोवी रिजन. हाऊ आर दे युजफुल देम. आता जे हिमप्रदेशामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्या अंगावर खूप दाट असे केस असतात, पांढरे केस असतात, पांढरे आणि चंदेरी केस. मग त्यांना त्यांचा उपयोग का बरं होत असेल, तर त्यांना त्यांचा उपयोग बर्फापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी होतोय. आता आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल म्हणजेच काय, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. मग हवेत संचार करणारे प्राणी कोणते कोणते आहेत तुम्हाला तर माहितीच आहे. आता यांनी सांगितलं कॅन यू टेल, सांगा पाहू. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेकल ऑन द रोड अँड एरोप्लेन. रस्त्यावरून धावणारी जी वाहने आहेत आणि आकाशामध्ये उडणारी जी विमाने आहेत यांच्या रचनेमध्ये तुम्हाला कोणता फरक दिसतो. ओके, आता काय सांगितलंय, द स्पायडल शेप बॉडी ऑफ अ बर्ड ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. मग जेव्हा पक्षी आकाशामध्ये उडतायत तर आकाशामध्ये उडताना काय होत आहे की त्यांची शरीर जे आहे पक्ष्यांची हे दोन्ही बाजूनी कशी असतात, निमुळती असतात. मग दोन्ही बाजूनी निमुळती असल्यामुळे काय होतं, आकाशामध्ये उडताना त्यांना हवेचा विरोध होत नाही. विथ होलो बोन्स. आणि पक्ष्यांची हाडे कशी असतात, ती एकदम अशी पोकळ हाडे असतात, होलो बोन्स, पोकळ हाडे असतात. द बॉडी कव्हरिंग ऑफ अ फिदर अँड अ मॉडिफिकेशन ऑफ अ 4 legs इंटू विंग्स. आणि त्यांची जी बॉडी आहे, पक्ष्यांची जी बॉडी आहे ते त्या बॉडीचं रूपांतर, त्यांच्या शरीराचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, पिसामध्ये झालेलं आहे. आणि पक्षाची जी समोरची पाये आहेत, पक्ष्यांची समोरच्या पायाचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर अ फ्लाइंग. मग पक्ष्यांची जी शरीराची रचना आहे ती कशी आहे, एकदम हलकी आहे आणि उडण्यासाठी अनुकूल झालेली आहे. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इन लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट द बोथ एंड्स. आता कीटकांची शरीरही निमुळती हलकी असतात. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ द विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick-like legs. आणि जे कीटक असतात तर कीटकांच्या पंखाच्या 2 जोड्या व काडीसारखे असे 6 पायांच्या रचनेमुळे कीटक हवेमध्ये सहज उडू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द
पॅटॅगियम. जे वटवाघूळ आहे, वटवाघूळ काय करताय, वटवाघूळ सॉरी बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ अ पॅटॅगियम. वटवाघूळ त्याच्या पायाच्या बोटामधील त्वचेमध्ये जे पडदे असतात ना, ते पडदे असल्यामुळे तो उडू शकतोय. अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हाइंड लेग्स. म्हणजे त्याच्या पायाच्या जे बोटं आहेत त्या बोटामुळे पडदे असतात आणि त्या पडद्यामुळे ते काय होतंय की उडू शकतोय. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरिया. मग तुमच्या आजूबाजूला असणारे पक्षी आणि कीटक यांचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आता ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स मध्ये काय बघायचं आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. तर आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स म्हणजेच काय, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. आता यांनी काय सांगितलं, ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ द स्नेक्स अँड अर्थवर्म क्रिप्स. मग सरपटणारे जे प्राणी आहेत तुम्हाला त्यांचं दुरून निरीक्षण करायचं आहे. स्नेक्स जो आहे, साप, अर्थवर्म, गांडूळ हे कसे सरपटतात. विच ऑर्गन डू दे यूज फॉर अ क्रिपी. मग ते सरपटताना कोणत्या अवयवांचा उपयोग करताय. आर दे आर स्पेशल चेंज फॉर द पर्पज. मग ते जेव्हा सरपटतायत तर त्यांच्यामध्ये काही विशेष बदल झालेले दिसत आहेत का. नोट एनी सच चेंजेस. जर तुम्हाला काही बदल जाणवला असेल तर तो बदल तुम्हाला लिहायचा आहे. ॲनिमल लाईक हाऊस लिझार्ड. मग कोणत्या प्राण्यांची तुम्हाला नोंद करायची आहे. हाऊस लिझार्ड म्हणजे घरातील पाल. गार्डन लिझार्ड म्हणजेच सरडा. क्रोकोडाईल, मगर. यूज देअर मसल फॉर क्रिपिंग. मग त्यांचे जे अवयव आहेत ते क्रिपिंग साठी कशा प्रकारे ते क्रिपिंग सरपटण्यासाठी वापरतात. सिमिलरली द शो ॲडॅप्टेशन इन अ स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर. मग हे जे प्राणी आहेत त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये काही अनुकूलन झालेले असते. जसे फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड, मॉनिटर लिझार्ड हॅव अ क्लॉज टू थिन सोल्स अँड व्हेअर ॲज अ स्नेक्स हॅव अ स्कॅली स्किन. जे पाल आहे, घोरपड आहे यांची पंजे नखयुक्त आणि पातळ असतात आणि सापाची त्वचा कशी असते, खवलेयुक्त असते. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ॲडॅप्टेशन फॉर अ फूड इन ॲनिमल म्हणजेच अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी हॅव अ कॅटेगराइज ॲनिमल ॲज अ herbivorous and a carnivorous. Special adaptation are seen in each category to make the process of feeding easy. We will discuss in the greater detail in the chapter on nutrition. म्हणजे प्राण्यांच्या शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटामध्ये वर्गीकरण करता येते. मग त्याच्यासाठी काय आहे, द स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. ज्याप्रमाणे प्राण्यांचं शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले असते त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. वी विल डिस्कशन द ग्रेटर डिटेल्स इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. आणि आपल्याला याच्याविषयी माहिती पोषण या धड्यामध्ये बघायची आहे. वॉच द प्रोग्राम ऑन अ चॅनल लाईक नॅशनल जिओग्राफिक वाईल्ड डिस्कवरी. लर्न अबाउट द फीडिंग हॅबिटेट ऑफ ॲनिमल लाईक फ्रॉग, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटो, बर्ड, बटरफ्लाईज इटीसी. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कवरी सारखे जे चॅनल आहे जिथे आपल्याला नॅशनल जिओग्राफिक या चॅनल सारखे चॅनल आहेत ते चॅनल तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे हे प्राणी कशा प्रकारे त्यांचे अन्न मिळवतात आणि कशा प्रकारे खातात याची तुम्ही माहिती मिळवायची आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे ॲडॅप्टेशन फॉर अ ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. म्हणजेच काय, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. आता आपल्याला माहिती आहे वी कॅन नॉट इझिली स्पॉट अ कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड, ग्रास शॉपर्स. दे गेट अ कॉमन फ्लॅग amites, grasses, parts of plant like a stem, leaves, flower, etc. That is because their color are blend with those
ऑफ देअर सराउंडिंग्स. म्हणजे आपण सहज बघतोय की आपल्या आजूबाजूला जर बघितलं आपण तर आपल्याला विविध रंगाची सरडी आणि नाकतोडे झाडावर सहज दिसत नाहीयेत. दे गेट अ कमाउंट फ्लॅग आमिडस्ट ग्रासेस. म्हणजेच आपण जर बघितलं वनस्पतीवर, गवतावर, झाडाच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग जो असतो ना तो त्या ठिकाणाशी मिळता जुळता असतो. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की झाडावर आपल्याला लवकर ग्रासकीपर लवकर दिसत नाहीये, कारण त्याचा रंग त्या झाडाच्या पाण्याशी मिळता जुळता असतो. दॅट इज बिकॉज देअर कलर ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. मग हा रंग त्याच्या शरीराचा असा मिळता जुळता का झालेला आहे. मग काय सांगितलं यांनी, चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट enable them to live, feed, reproduce, perpetuate themselves and protect themselves from the enemies in the specific surroundings depending upon the habitat and its geographical condition are called adaptation. म्हणजे ते आता आपल्याला प्रश्न पडलाय की जे ग्रासकीपर आहे, लिझार्ड्स आहेत, तर हे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीये, कारण ते झाडावर बसले ते झाडाच्या खोडाशी म्हणा किंवा झाडाच्या पानाशी मिळता जुळता रंग करतायत. गवतावर बसले तर ते गवतासारखा त्यांचा रंग दिसतोय आपल्याला सहज. त्याच्या शरीराचा रंग त्या झाडाच्या खोडाशी किंवा पानाशी मिळता जुळता राहतोय. मग हे का बरं होतंय, तर ते अधिवासानुसार किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार ते विशिष्ट परिसरामध्ये राहतात. जर आपण म्हटलं की आपल्याला नाकतोडा सगळीकडेच दिसतोय का, नाही. नाकतोडा आपल्याला सहसा झाडांच्या पानावर दिसतोय, गवतामध्ये दिसतोय. आणि ते काय करतायत मग, असे प्राणी पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं आणि अन्न मिळवणं आणि शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये त्यांच्या जे बदल झालेले असतात त्या बदलालाच आपण काय म्हणतोय, अनुकूलन म्हणतोय. चेंजेस लाईक टेक द प्लेस व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसिंग ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस अँड परप्युट्यूड देमसेल्व्स अँड प्रोटेक्ट देमसेल्व्स फ्रॉम देअर एनिमीज. म्हणजे त्यांचे जे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं आहे, अन्न मिळवणं आहे, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणं आहे, अशा अनेक बाबींसाठी त्यांच्या अवयवांमध्ये शरीरामध्ये झालेले बदलच त्याला काय म्हटलेलं आहे आपण, ॲडॅप्टेशन म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, सजीवांचं वर्गीकरण बघायचं आहे. व्हाय आर द लिव्हिंग थिंग्स आर क्लासिफाईड. मग सजीवांचं वर्णन कोणत्या निकषाच्या आधारे केले जाते, का बरं केलं आहे. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर अ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. मग असं प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण कशाच्या आधारे केलं आहे. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्सिटी लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प in this respect. It is difficult to study and remember all organisms in the diversity living world at the same time. मग आता आपल्याला सजीवाची जे आपण वर्गीकरण करतोय, सभोवतालचं जे वर्गीकरण करतोय, तर वर्गीकरण करताना आपल्याला विविध प्रकारची प्राणी वनस्पती बघायला मिळत आहेत. मग हे सगळे प्राणी वनस्पतीचा अभ्यास करणं आणि त्यांना सगळ्यांना लक्षात ठेवणं हे आपल्याला अवघड जाते. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. आपण एका वेळेला खूप साऱ्या वनस्पती प्राण्यांना लक्षात ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज अ डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल. मग आजवर अनेक शास्त्रज्ञांनी आणि वनस्पतीचे व प्राण्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे, वेगवेगळ्या गुणधर्माच्या आधारावर केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं आहे, हिराची इज अ फॉर्म इन अ क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ अ किंगडम Animalia and kingdom Plantia. Further, the group and subgroup are formed depending upon the basic similarities and differences. This is called a hierarchy of classification. मग ह्या शास्त्रज्ञांनी जे वर्गीकरणाची सुरुवात केली आहे, वर्गीकरणाची उतरंड बनवली आहे, याची सुरुवात प्राणीसृष्टी किंवा वनस्पती येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील जे ठळक आणि मूलभूत सारखेपणा आणि वेगळेपणा जो आहे यांचा त्यांनी एक गट तयार केला आहे आणि या गटालाच त्यांनी काय म्हटले आहे, हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम. आता बायनोमियल
नोमनक्लेचर बाय कार्स लिनियस. म्हणजेच काय, कार्ल्स लिनियसची द्विमान पद्धती. आता यांनी काय सांगितलं आपल्याला, कार्ल्स लिनियसची द्विमान पद्धती म्हणजे काय. द इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ द नेम ऑफ कबीर और किरण इन द क्लासरूम. आता तुम्हाला असं इमॅजिन करायचं, कल्पना करायची की एका वर्गामध्ये कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहे. इफ यू आर टॉकिंग अबाउट ओनली वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर नोज विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. मग तुम्ही अनुमान कसा लावणार आहे, त्यापैकी एका विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात आणि ते इतरांना कळावं म्हणून तुम्ही काय करणार. आणि आपण त्याचे पूर्ण नाव सांगू, जसे आपल्याला त्या विद्यार्थ्याविषयी आपण बोलतोय तर आपल्याला कन्फ्युजन निर्माण होईलच ना. वी वुड टेल द फुल नेम. आपण काय करणार आहे, त्या मुलाचं एकतर पूर्ण नाव सांगा, दॅट इज द फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. एकतर सुरुवातीचं नाव आणि आडनाव सांगणार. दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमिनिकल्चर्स. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, द्विमान पद्धत असे म्हणतोय. बायनॉमियल नॉमेनकल्चर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. ही द्विमान जी पद्धत आहे, ह्या द्विमान पद्धतीचा अवलंब प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी केला जातोय. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम. त्यानुसार त्यांनी काय केले, प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. मग त्याचे दोन पार्ट्समध्ये विभागणी केली आहे. द फर्स्ट पार्ट इज अ जीनियस अँड सेकंड इज अ स्पेसिस. मग पहिला जो पार्ट आहे, पहिल्या पार्टला काय म्हटलं आहे, संज्ञा म्हटले आहे. तर दुसऱ्या पार्टला काय म्हटलं आहे, स्पेसिस, जाती असं म्हटलेलं आहे. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड टू अ बायनॉमियल नेम अँड ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनिकल्चर. म्हणजे प्रत्येक सजीवाला वैज्ञानिक नाव दिलं आहे हे आपल्याला माहिती आहे. पहिल्याला काय म्हटलं आहे, आपण संज्ञा म्हटलं आहे. तर दुसऱ्याला काय म्हटलं आहे, जाती म्हटलं आहे, स्पेसिस म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विमान पद्धतीमध्ये वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसिस आर so similar that irrespective of differences in the color, height, habitat and habits, they can reproduce among themselves and from the new individual like themselves. म्हणजे एका जातीमध्ये सर्व सजीव इतके एकसारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असं काही भेद असला तरी तो संकर होतोय. प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ काय सांगितलं आहे, फॉर एक्झाम्पल all the domestic cats in the world belongs to the same species. म्हणजे जर आपण जगभरातील सगळ्या मांजरी घेतल्यात तर त्या एकाच प्रजातीमध्ये मोडतात. द सेम ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल लाईक हेन, काऊ, डॉग etc. त्याचप्रमाणे जर आपण घेतलंय प्राण्यांमध्ये बघितलं तर कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी. आणि वनस्पतीमध्ये काय आहे, प्लांट्स लाईक मँगो, व्हीट अँड मेज. म्हणजे आंबा, मका, गहू हे सगळे काय मोडत आहे, एकाच प्रजातीमध्ये मोडत आहेत. आता यांनी समोर काय सांगितलं आपल्याला, फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम प्लॅन्टिया ॲनिमिलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नॉमिनिकल्चर. म्हणजेच खाली वनस्पती आणि प्राणी सृष्टीमधील द्विमान पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणं दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये काय दिलं आहे, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवमध्ये दिलं आहे डॉग. आणि सायंटिफिक नेम काय आहे त्याचं, कॅनिस लेपस फॅबिलिरिस. नेक्स्ट आहे काऊ. लिव्हिंग थिंग्समध्ये आहे काऊ आणि त्याचं सायंटिफिक नेम आहे बॉस टॉवरस. नेक्स्ट लिव्हिंग थिंग आहे हिबिकस. हिबिकसमध्ये त्याचं सायंटिफिक नेम काय आहे, हिबिकस रोज अ सायनेसिस. जोवार. लिव्हिंग थिंगमध्ये काय दिलं, जोवार आणि त्याचं सायंटिफिक नेम काय आहे, सोर्गम बायकलर. मग आता फाइंड आउट द सायंटिफिक नेम ऑफ द अदर ॲनिमल अँड द प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन द क्लास. मग अशाच पद्धतीने तुमच्या आजूबाजूला जे प्राणी आहे, वनस्पती आहे, त्यांची वैज्ञानिक नावं तुम्हाला शोधायची आहे आणि त्याची चर्चा तुम्हाला वर्गामध्ये करायची आहे.